हेलो, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। पिछले क्लास में हम स्वामी विवेकानंद इसके बारे में हम लोग चर्चा कर रहे थे। स्वामी विवेकानंद भारत देश में अनेक महापुरुषों ने जन्म दिए हैं, जो उनमें से ने ऐसे भी कहते हैं कि जो काल जो परिस्थिति के अनुसार भारत माता ने एक एक महान व्यक्ति को जो जन्म दे दिया है, जो इसी तरह से हम लोगों ने देख लिया है। जो स्वामी विवेकानंद भी एक है। जो स्वामी विवेकानंद एक व्यक्ति नहीं है, एक शक्ति है। जो व्यक्तियों के जो उन्होंने लेखक ने कहा है कि जगदीश चंद्र जी ने अनेक महापुरुषों या महान व्यक्तियों ने भारत की कीर्ति विदेशों में फैलाई। भारत की कीर्ति मतलब क्या? वैभव या भारत की यश, जो उसको विदेशों में भी उन्होंने फैलाई है। ऐसे व्यक्तियों में से एक है स्वामी विवेकानंद, जो इस पाठ में द्वारा जो उनकी महानता का परिचय दिया है और इसके साथ साथ देश प्रेम की जो प्रेरणा, जो देखो छोटे छोटे बच्चों में भी देश प्रेम की भावना को जगाना चाहती है। जो देखो देश प्रेम की भावना को भी इसके द्वारा हम जाग सकते हैं या जगा सकते हैं। ये विचार इसके द्वारा जो लेखक जगदीश चंद्र जी ने व्यक्त किया है, जो हम लोगों ने पढ़ चुके हैं। जो भारत के इतिहास में विवेकानंद का नाम जो शाश्वत है। इस वीर सन्यासी ने देश विदेशों में क्या किया था? भ्रमण किया था। मैंने बताया था जो भ्रमण मतलब क्या है? घूमना। घूमकर विदेशों में भी उन्होंने अपने देश की कीर्ति को फैलाई है और इसके साथ साथ भारत दर्शन का जो धर्म तथा दर्शन का प्रसार किया। स्वामी विवेकानंद का जन्म हुआ था 12 जनवरी 1863। जो विवेकानंद का जन्म जो कब हुआ था? जो देखो 12 जनवरी 12 जनवरी में देखो 12 जनवरी 1863 को जिनका जन्म हुआ था जो कलकत्ता में जो इनका एक प्रतिष्ठित कायस्थ घराने में इनका जन्म हुआ था। कलकत्ता में कोलकाता, जिसको कोलकाता नाम से पुकारते हैं। जो कोलकाता में इनका जन्म हुआ था, एक प्रतिष्ठित एक कायस्थ घराने में इनका जन्म हुआ था। इनके पिता जो विश्वनाथ दत्ता एक प्रतिष्ठित वकील थे और माता भुवनेश्वरी देवी जो कैसी महिला थी? धर्मपरायण महिला थी। और जो बालक नरेंद्र का जो शरीर, जो उनकी जो लक्षण कैसे थे? देखो बालक नरेंद्र का जो शरीर स्वस्थ, सुडौल, सुंदर था। जो और इनके साथ साथ विवेकानंद को बचपन में किन किन विचारों में रुचि थी? जो सबसे पहले कहा गया है, देखो कुश्ती लड़ाने, दौड़ लगाने, घुड़सवारी करने, तैरने में जो और इसके साथ साथ जो संगीत प्रतियोगिता, जो खेलकूद प्रतियोगिता में भाग लेना, ये सभी जो उनकी बचपन में जो बहुत मजा या संतोष दिलाने वाली जो खेल कूदों में उन्होंने भाग लेते थे। नरेंद्र जो प्रारंभ से ही उन्होंने पढ़ाई लिखाई में जो मतलब की एजुकेशन, जो पढ़ाई लिखाई में उन्होंने कैसे थे? देखो जो उन्होंने बड़े तेज मतलब क्या है? 5 तेज वेगवादी 5 कविता हो। लर्निंग में बहुत तेज थे। और मैं अपने स्कूल में और एक बार सर्वप्रथम रहा करते थे। इसके साथ साथ जो उन्होंने एंट्रेंस परीक्षा में जो अपने पाठशाला के एंट्रेंस परीक्षा में भी जो उन्होंने प्रथम श्रेणी में जो पास हो चुके थे। और जो बीए की
का दुर्घटना हो गई कि उनकी पिता का देहांत हो गया. ಸೊ ನೋಡಿ ಅದೇ ಟೈಮಲ್ಲಿ ಇವ್ರ ತಂದೆ ತೀರಿಕೊಂಡ್ರು. ಇವ್ರ ತಂದೆ ಯಾರು? विश्वनाथ दत्त. जो मर गए या चल बसे या देहावसान हो गए. जो अध्यापन जो काल में जो उनकी रुचि जो व्याख्यान देने जो अध्यापन काल जो देखो पढ़ाई लिखाई करते संदर्भ में जो उनको व्याख्यान देना मीन्स भाषण देने में उनकी बहुत बड़ी रुचि थी. और जो विचारों को आदान प्रदान करना शेयर थॉट्स ना शेयर ಮಾಡ್ಕೊಳ್ಳತಕ್ಕಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ. और जो इसी कारण जो करने में भी थी. और उन्होंने अपने कॉलेज के एक इसी कारण से अपने कॉलेज में एक व्याख्यान समिति को उन्होंने बनाई थी. और इस प्रतियोगिताओं को आयोजन भी किया. और इसके साथ साथ पाश्चात्य विज्ञान तथा दर्शन का भी उन्होंने अध्ययन किया था. पाश्चात्य विज्ञान और दर्शन इन दोनों का उन्होंने अध्ययन किया. पर जो उन्होंने किशोरावस्था मीन्स क्या है? जो टीन एज मैंने बताया था. जो टीन एज से ही जो उनको जो क्या हो चुका था? टीन एज से ही नरेंद्र दार्शनिक एवं धार्मिक विचारों में जो तल्लीन रहते थे. जो टीन एज से ही धार्मिक विचारों की ओर उन्होंने अत्यंत आकर्षित था. और इसके साथ साथ एक दिन नरेंद्र जो कहा गए गुरु रामकृष्ण परमहंस जो उन्होंने पास पधारे पहुंचे या जाना. रामकृष्ण परमहंस कहाँ थे? जो ने कलकत्ता में काली मंदिर के एक प्रसिद्ध या प्रख्यात पंडित या पुजारी थे. जो वहाँ उन्होंने चले गए. वहाँ जाकर अपने मन की जिज्ञासा मीन्स क्या है? जो अपने मन में होने वाले विचारों को ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಇಟ್ ಇಸ್ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ. ಸೊ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಅಂತ ಅವರೇನು ಮಾಡಿದ್ರು? ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ತನ್ನ ಆಸೆ ಆಕಾಂಕ್ಷೆಗಳನ್ನು ಹೇಳಿಕೊಂಡ್ರು ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರು ಸರಿಯಾದಂಥ ಒಂದು उत्तरವನ್ನು ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಾಗ ನರೇಂದ್ರರು ಸಂತೃಪ್ತರಾದರು. जो उन दिनों से ही गुरु रामकृष्ण परमहंस ने नरेंद्र को अपना शिष्य के रूप में स्वीकार किया. गुरु रामकृष्ण परमहंस. जो मालूम हो गया कि विवेकानंद के गुरु कौन है? रामकृष्ण परमहंस. सो विवेकानंद के गुरु रामकृष्ण परमहंस. अंडरस्टैंड? सो ನೋಡಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರು ವಿವೇಕಾನಂದರ ಗುರುಗಳಾದರು. ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದಕ್ಕೆ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಆ ಒಂದು ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಅವರು ಇರಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಸೊ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ. ಮುಂದಕ್ಕೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡೋಣ. स्वामी परमहंस के जीवन दर्शन से विवेकानंद इतने प्रभावित थे. देखो रामकृष्ण परमहंस के जीवन तथा दर्शन उनके आचार विचार और जो उनकी जो सिंप्लिसिटी ಅಂತ ಹೇಳ್ಬೋಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ತುಂಬ ಸರಳತನ ಮತ್ತೆ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಒಂದು ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಸೊ ಅದು ತಿಳ್ಕೊಳ್ಲೇಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂಬಲ. ಸೊ ಈ सभी देखकर रामकृष्ण परमहंस उनको जो क्या हो गया और भी अट्रैक्ट हो गया इसको विवेकानंद को प्रभावित हुए थे कि उन्होंने अपने गुरु के संदेश का प्रसार करना चाहा. इन्हीं कारण से जितना उनका जो क्या बोलती है संबंध रिश्ता जो बहुत गाढ़ा बन गया. ಸೊ ಗಾಢವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ರಿಲೇಶನ್ಶಿಪ್ ಬೆಳೆದ್ಬಿಡ್ತು. ಎಂಥ ರಿಲೇಶನ್ಶಿಪ್ ಅಂದರೆ ಸೊ ಗುರು ಮತ್ತು ಶಿಷ್ಯರ ಸಂಬಂಧ. जो इन्हीं कारण से गुरु रामकृष्ण परमहंस के आचार विचार आदि को उन्होंने जो प्रसार करना चाहते थे किसने? विवेकानंद ने. जो संदेश का प्रसार करना चाहा. जो जनता को सत्य की राह दिखाने, जनता को सत्य की राह मीन्स क्या है? मार्ग.
जो उन्होंने समझाना या लोगों तक ले जाना प्रयास किया। दिखाने के लिए सितंबर जो 1893 जो देखो 1893 ಸೊ 1893ರಲ್ಲಿ ಇವರು ಏನು ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಂಯುಕ್ತ ರಾಷ್ಟ್ರ ಅಮೆರಿಕಾಗೆ ಸಂಯುಕ್ತ ರಾಷ್ಟ್ರ ಅಮೆರಿಕಾಗೆ ನೋಡಿ ಸಂಯುಕ್ತ ರಾಷ್ಟ್ರ ಅಮೆರಿಕಾಗೆ ಇವರು ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟರು। ಕಾರಣ उद्देश्य ಏನಿತ್ತು? विवेकानंद के विचार में रामकृष्ण परमहंस के विचारों को लोगों तक पहुंचाना, धर्म प्रचार करना, अपने देश की कल्चर को लोगों को समझाना। इन्हीं कारण से उन्होंने क्या किया, जो संयुक्त राष्ट्र अमेरिका गए 1893 में, जो उस समय जो वहाँ शिकागो नगर में सर्वधर्म सम्मेलन हो रहा था। इसी समय में जो अमेरिका के शिकागो, जो देखो अमेरिका के शिकागो नगर में जो क्या चल रहा था, धर्म सम्मेलन, एक धर्म सम्मेलन चल रहा था। वही बोलते हैं विश्व धर्म सम्मेलन। अंडरस्टैंड? जो एक धर्म सम्मेलन का आयोजन हो रहा था या हो चुका था। इस महासभा में विवेकानंद ने भारतीय धर्म और तत्वज्ञान पर भाषण दिया। इस सम्मेलन में जो उन्होंने जाकर उनसे अनुमति मांगा। अंडरस्टैंड? जो इस सभा के लिए उन्होंने प्रतिनिधि के रूप में नहीं गए थे, बदले में जो पहले ही उन्होंने अमेरिका गए थे, तब ये धर्म प्रचार या धर्म सम्मेलन चलने का विचार उन्होंने सुनकर वहां के आयोजकों के पास गया और अनुमति मांगा। अंडरस्टैंड? ನೋಡಿ ಇವರೇನೋ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನ ನಡೆಸಬೇಕು ಅಥವಾ ಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ರೆಪ್ರೆಸೆಂಟೇಟಿವ್ ಆಗಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಅಲ್ಲಿಗೆ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರ ವಿಚಾರಗಳನ್ನು ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ತು धर्म सम्मेलन का। जब तक उन्होंने जानकर उन्होंने क्या किया, उनसे अनुमति मांगा और मांगकर धर्म सम्मेलन में अपना विचारों को आदान प्रदान करने का जो उन्हें अवकाश अपने आप ले लिया। जो और इसके बाद भारतीय धर्म तथा तत्वज्ञान पर उन्होंने भाषण दिया। जो भाषण देना ನೋಡಿ ಆ ಭಾಷಣವನ್ನು ಕೊಟ್ಟರು। उनका भाषण बड़ा गंभीर और हृदय स्पर्शी था। उनके भाषण बड़ा गंभीरवादित्व और इसके साथ साथ हृदय स्पर्शी, डायरेक्टली टच मारकर हार्ट हृदय स्पर्शी भाषण उन्होंने दिया था। ನೋಡಿ हार्ट ಗೆ ಟಚ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ತುಂಬಾ ರಿಲೆವೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ನನಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಅದು ಅಳವಡಿಕೆ ಆಗುತ್ತೆ, ನನ್ನ ಜೀವನಕ್ಕೆ ನಾನು ಅಳವಡಿಸ್ಕೋಬಹುದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಭಿಪ್ರಾಯ ಜನರ ಮೈಂಡಲ್ಲಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಯಿತು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಗಮನಿಸ್ತಾ ಹೋಗ್ಬೋದು। ಹೃದಯ ಸ್ಪರ್ಶಿ था जो उनके वाणी सुनकर, उनके वाणी मतलब क्या, बात, उनके बातों को सुनकर जो श्रोतगण मीन्स क्या, कौन है, जो ऑडियंस जो क्या हो गए, मुग्ध हो गए। मुग्ध मीन्स ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆಡಿಯನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಹೆಂಗಾಗ್ಬಿಟ್ಟು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ರೀತಿ ಸ್ತಂಭೀಭೂತರಾದರು ಅಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು। ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಅಟ್ರಾಕ್ಟ್ ಆಗ್ಬಿಟ್ರು ವಿವೇಕಾನಂದರಿಗೆ। ಜಸ್ಟ್ ಲೈಕ್ ಇಮ್ಯಾಜಿನ್ ದಟ್ ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ಗೆ ಕಬ್ಬಿಣದ ತುಂಡುಗಳು ಹೆಂಗೆ ಅಟ್ರಾಕ್ಟ್ ಆಗ್ತಾವೋ ಹಂಗೆ ಅಲ್ಲಿನ ಜನಗಳೆಲ್ಲ ವಿವೇಕಾನಂದರ ಮೇಲೆ ಅವರ ಸ್ಪೀಚ್ನ ಕೇಳಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಬೆಳೀತಾ ಹೋಯಿತು। मुग्ध हो गए। कुछ समय तक वे अमेरिका में रहे, कुछ समय तक। इससे जो उन्होंने प्रभावित होकर थोड़े समय तक उन्होंने अमेरिका में ही रहे। ಇದನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ಕಾಲ ಅಲ್ಲಿ ಅಮೆರಿಕಾದಲ್ಲೇ ಉಳ್ಕೊಂಡ್ರು। ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ವಿಚಾರಗಳನ್ನ ತಿಳಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು। कुछ समय तक अमेरिका में ही रहे और अपने
ಸಂಯಮವಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಮನೋಭಾವವನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು. ಸೊ ತಪ್ಪು ಸರಿ, ಒಳ್ಳೆಯದಾದಾಗ ಬೇಕು, ಕೆಟ್ಟದಾದಾಗ ಬೇಡ, ತಪ್ಪು. ಸೊ ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ಏಕರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಮೆಂಟಾಲಿಟಿಯನ್ನು ಕೂಡ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಇವರು ವಿಚಾರನ ಮಂಡಿಸಿದ್ರು. जो पाठ पढ़ाया इसके बाद वे इंग्लैंड, इसके बाद तदनंतर अमेरिका से उन्होंने कहा कि इंग्लैंड गए, अमेरिकाದಿಂದ इंग्लैंड के प्रवास ಬೆಳೆಸಿದ್ರು. तथा स्विट्जरलैंड भी गए. सो इंग्लैंड और स्विट्जरलैंड इन देशों में भी उन्होंने प्रचार या प्रसार करने के लिए गए और वहां उन्होंने सत्य और धर्म का प्रसार किया. देखो, एक और त्याग संयम और दूसरी ओर जो अवैध राष्ट्र में सत्य, और इसके साथ साथ सत्य के साथ साथ उन्होंने जो और किसके बारे में पढ़ाया, धर्म का प्रसार, सत्य धर्म, इन दोनों का भी प्रसार भी उन्होंने करने लगे. सत्य और धर्म का प्रसार भी किया. और इसके बाद जो उन्होंने प्रसार कर भारत के गौरव को और भी बढ़ाया. भारत के गौरव, भारत के कीर्ति को विदेशों में भी और भी फैलाया. याद रखो, उन दिनों में हमारा भारत गुलामी भारत था, आजादी भारत नहीं था, फिर भी गुलामी भारत से एक प्रतिनिधि सो विदेशों में जाकर वहाँ के लोगों को अपने काबू में रखना, इन्हें वहाँ के लोगों के मन को अपने मुष्टि में रखना, जो कैसी जो बहुत बड़ी बात है. ಎಂತ ದೊಡ್ಡ ಮಾತು ನೋಡಿ, ಅದು ಎಂತ ದೊಡ್ಡ ವಿಚಾರ. ಸೊ ಹೋಗಿ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಗುಲಾಮಿ ಭಾರತದ ಒಬ್ಬ ಪ್ರಜೆ ಹೋಗಿ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿನ ಜನರನ್ನು ತನ್ನ ಕಡೆಗೆ, ಅಲ್ಲಿನ ಜನರ ಮನಸ್ಸನ್ನು ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಅಟ್ರಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂದ್ರೆ ಸುಲಭದ ವಿಚಾರ ಅಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅವರು उन्होंने वहाँ जो गौरव बढ़ाया, जो अनेक विदेशी स्वामी जी, देखो अनेक विदेश में रहने वाले स्वामी जियों ने जो क्या बन गए, विवेकानंद के शिष्य बन गए. और जो बन गए, जो उनमें से कुमारी मार्गरेट एलिजाबेथ, सो उनमें से एक है कुमारी मार्गरेट एलिजाबेथ. अंडरलाइन दैट सेंटेंस, परिवार का जो मार्गरेट एलिजाबेथ का जो नाम उल्लेखनीय है. उल्लेखनीय मीन्स अंडरस्टूड, ಅವರ ಹೆಸರು ಪ್ರಖ್ಯಾತವಾಗಿ ಕೇಳಿಬರ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು. और जो स्वामी जी की अनुयायिनी बनकर, जो स्वामी जी की अनुयायिनी मीन्स क्या है, फॉलोअर. ಸೊ ವಿವೇಕಾನಂದರ ಟಿಪ್ಸ್ ಏನಿತ್ತು ಅದನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅನುಯಾಯಿ ಆಗಿಬಿಟ್ರು. ಸೊ अनुयायिनी बनकर सिस्टर निवेदिता, जो आगे मार्गरेट एलिजाबेथ नाम जो क्या हुए बदल गए, सिस्टर निवेदिता ऐसे नाम से जो संसार में प्रसिद्ध हुई. ಸೊ ಮುಂದೆ ಅವರು ಮಾರ್ಗರೆಟ್ ಎಲಿಜಬೆತ್ ಅಂತಕ್ಕಂಥವರು ಸಿಸ್ಟರ್ ನಿವೇದಿತಾ ಅನ್ನೋ ಹೆಸರಿನಿಂದ ಪ್ರಖ್ಯಾತಿಯನ್ನು ಪಡೆದರು ಅನ್ನೋದು ನಾವಿಲ್ಲಿಂದ ಗಮನಿಸಬಹುದು. स्वामी विवेकानंद ने जो भारत में भी भ्रमण करके, इसके बाद जो विदेशों से वापस आकर जो भारत में भी उन्होंने क्या किया, भ्रमण किया. भ्रमण करना, घूमना. ಸೊ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ನಗರಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಸೊ ಸಂಚಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಭಾರತದ ಪ್ರಸಿದ್ಧ ನಗರಗಳಲ್ಲಿ ಸಂಚಾರ ಮಾಡಿದ್ರು. भ्रमण करके भारतीय संस्कृति, अलग अलग जगह अलग अलग विचार ನೋಡಿ, ಒಂದ್ ಕಡೆ ತ್ಯಾಗ ಸಂಯಮ, ಇನ್ನೊಂದ್ ಕಡೆ ಸತ್ಯ ಧರ್ಮ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನಾವು ऑब्जर्व ಮಾಡ್ತಾ इधर अपने देश में उन्होंने क्या किया, जो उन्होंने भ्रमण करके भारतीय संस्कृति और सभ्यता, जो हमारी संस्कृति, हमारी कल्चर, जो देखो संस्कृति और इसके साथ साथ सभ्यता ನೋಡಿ, ನಮ್ಮ ಕಲ್ಚರ್ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಸಭ್ಯತೆಯನ್ನ ಅವರು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ हमारी कल्चर और हमारी सभ्यता के बारे में भी उन्होंने विचार किया, ये उसका सदुपदेश दिया. जो उन्होंने अंधविश्वास मतलब क्या है, मूढ़नंबिकेಗಳು, अंधविश्वासों तथा रूढ़ियों को हटाकर, अंधविश्वास और रूढ़ियां. सो
ಕುರೀತಿಯ बोलते हैं उसको ರೂಢಿ ರೂಢಿ ಅಂದರೆ ಕುರೀತಿ ಕೆಟ್ಟ ರೀತಿಗಳು ಕೆಟ್ಟ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳು ಇವೆಲ್ಲ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಸೊ ರಿಮೂವ್ ಮಾಡೋ ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ತಮ್ಮ ಟೀಚಿಂಗ್ಸ್ ಏನಿತ್ತು ಅದರೊಳಗಡೆ ಇವನ್ನ ದೂರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಡೆಸಿದ್ರು ರೂಢಿಯೊಂದು ಆಟಗಾರ ಧರ್ಮಕ ವಾಸ್ತವಿಕ ಮರ್ಮ ಸಮುದಾಯ ಸೊ ಆ ಸಂಪ್ರದಾಯ ರೂಢಿ ಇವುಗಳನ್ನ ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಧರ್ಮದ ಒಂದು ವಾಸ್ತವಿಕತೆಯನ್ನು ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ರು और साधु सन्यासी वर्ग को भी उन्होंने शांति प्राप्त करने का नया मार्ग बताया और इसके साथ साथ साधु संत जो देश में होने वाले बहुत सारे साधु संत जो होते हैं जो उन्होंने उनको शांति कैसे प्राप्त कर सकते हैं साधु संत शांति प्राप्त करना ನೋಡಿ ಸಾಧು ಸಂತರು ಈ ಶಾಂತಿಯನ್ನು ಪಡೆಯತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಗವನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ರು ಪೀಸ್ಫುಲ್ ಆಫ್ ಮೈಂಡ್ ಸೊ ಮೈಂಡ್ ಪೀಸ್ಫುಲ್ ಆಗಿರಬೇಕು ಅನ್ನೋದು ಯಾವ ರೀತಿ ಸೊ ಪೀಸ್ಫುಲ್ ಆಫ್ ಮೈಂಡನ್ನು ನಾವು ಪಡ್ಕೋಬಹುದು ಸೊ ಇದನ್ನು ಕೂಡ ಸಾಧು ಸಂತರಿಗೆ ಅವರು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ರು मार्ग बताया वो था दीन दुखी तथा दीन दुखी जनों की सेवा और सहायता का मार्ग जो यह था जो क्या है यह जो शांति कैसे प्राप्त करना जो उसका मार्ग है कि दीन दुखियों की सहायता करना दीन दुखिया ಸೊ ಯಾರು ಕಡು ಬಡವರಿರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಯಾರು ನೊಂದಿರ್ತಾರೆ जो उनको थोड़ा सा सांत्वना बताना उनको थोड़ा सा शांति दिलाना जो ऐसे दुखी लोगों को शांति दिलाने के लिए और उनकी सेवा के लिए जो उनकी सेवा करना उनकी सहायता करना उनकी मदद करना ये बातों को भी जो उन्होंने जो बताया और जो आगे जो उन्होंने स्वामी विवेकानंद ने जो समाज सेवा को भी जो परमात्मा की सच्ची सेवा जो बतलाया और इसके साथ साथ आगे चलकर स्वामी विवेकानंद ने समाज सेवा अपनी समाज सेवा जो है जो उसको इसका सोशल सर्विस जो उसको उन्होंने परमात्मा की सच्ची सेवा बताया ನೋಡಿ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಅಂದರೆ ಯಾವುದು जो सोशल वर्क ಸೊ ಇದನ್ನ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸೊ ಪರಮಾತ್ಮ ಕಿ ಸಚ್ಚಿ ಸೇವಾ ಸೊ ಇದನ್ನ ದೇವರ ನಿಜವಾದಂಥ ಸೇವೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಸೊ ಅವರು ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು ಸೊ ಪರಮಾತ್ಮನ ಸೇವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಗಮನಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಸೊ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸೊ ದೇವರ ಸೇವೆ ಪರಮಾತ್ಮನ ಸೇವೆ ನಿಜವಾದಂಥದ್ದು ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು ಸೊ ಬಡತನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ಏನು ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅದು ನಿಜವಾದಂಥ ದೇವರ ಸೇವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು वे स्वयं भी समाज सेवा में लग जाते थे जो सिर्फ विवेकानंद को जो देखो विवेकानंद का विचार ये है कि जो कहना आसान है करना कठिन है ऐसा नहीं था जो विवेकानंद ने जो कहते थे उसको करते थे ನೋಡಿ ನಾವೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಹೇಳೋದು ಈಸಿ ರೂಢಿಗತ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಕಷ್ಟ ಇದೆ ಚಾಲ್ತಿಗೆ ತರೋದು ಆದರೆ ವಿವೇಕಾನಂದ ರಂಗಲ್ಲ ಅದನ್ನು ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಸೊ ಇಲ್ಲಿ ಅದನ್ನು ನಾವು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿ ತಿಳ್ಕೊಬೋದು वे स्वयं भी समाज सेवा में लग जाते थे ಸುಮ್ಮನೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದಲ್ಲ ಇವರು ಸ್ವಯಂ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಪ್ಪ ಅಂದರೆ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಸೊ ಸಮಾಜ ಸೇವಾ समाज ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಆ ಮೂಲಕ ಪರಮಾತ್ಮನ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ದಾರಿಯನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡಿದ್ರು ಅವರು ಸೊ ಜಾತೆ ಸನ್ 1897 ನೋಡಿ 1897ರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ 897 ಸೊ 897ರಲ್ಲಿ वे उन्होंने जो क्या किया 1897 में प्लेग और अकाल में जो पीड़ित भारतवासियों की उन्होंने बड़ी तन्मयता से सेवा की थी देखो 1897 में जो क्या बोले थे बहुत बड़ी जो महामारी बोलते हैं उसको प्लेग महामारी प्लेग जो उसको उन्होंने
ಸಿಗಾಕೊಂಡಿದ್ರು ಅಥವಾ ಯಾರು ಬರಗಾಲಕ್ಕೆ ತುತ್ತಾಗಿ ನೋವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ರು, ಸೊ ಇಂಥವ್ರಿಗೆ ಸೇವೆ ಇವರು ತುಂಬು ಹೃದಯದಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ರು. जो तत्परता से या तन्मयता से उन्होंने सेवा की। और समर्थ लोगों को उन्होंने गरीबी समर्थ लोग जो बोल रहे हैं, जो मतलब है कि इन लोगों को उन्होंने जो उन गरीब लोगों को भी दशा सुधारने के लिए, सो उन गरीब लोगों की गरीब मीन्स बड़ों ಸೊ ದೀನ ದುಃಖಿಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ನಾವು, ಅತ್ಯಂತ ಪೂರ್ ಕಂಡೀಷನ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಗರೀಬೋಂಕಿ ದಶಾ, ದಶಾ ಮೀನ್ಸ್ ಯಾಕೆ ಅವರ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಅವ್ರನ್ನ ಬದಲಾಯಿಸೋದಕ್ಕೆ, ಅವ್ರನ್ನ ಸುಧಾರಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ದಶಾ ಸುಧಾರಣೆ ಕಾ ಸಂದೇಶ भी दिया ಅಂತ ಥಾಟ್ ಅನ್ನು ಕೂಡ, ಸಂದೇಶವನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟರು. कि इसी ध्येय से उन्होंने कलकत्ते में रामकृष्ण मिशन की स्थापना की। देखो ऐसी बहुत बड़ी आकांक्षा रखकर उन्होंने क्या कर दिया, अपने गुरु के नाम से ऐसा एक ऑर्गेनाइजेशन को भी उन्होंने स्थापना किया, वही रामकृष्ण मिशन। ಸೊ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರ ಹೆಸರನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಸೊ ಒಂದು ಆರ್ಗನೈಸೇಷನ್, ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ರು. ಸೊ ಅದೇ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಿಷನ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಈ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಿಷನ್ ಅನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ಆ ಮೂಲಕ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಕಟ್ಟ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡೋದನ್ನ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಸ್ವಾಮೀಜಿನೇ अज्ञान, अशिक्षा, विदेशी अनुकरण, दास्य मनोभाव आदि के बुरे प्रभावों का बोध कराया। देखो आगे विवेकानंद के विचार अलग अलग विचार थे, एक विचार नहीं है सिर्फ सत्य धर्म ये मात्र ही नहीं है, और त्याग संयम मात्र नहीं है, संस्कृति सभ्यता भी नहीं है, और समाज सेवा नहीं है, जो इसके साथ साथ और एक विचार को भी उन्होंने लोगों को समझाना चाहते थे, जो इसी कारण से लोगों में होने वाले ಅಜ್ಞಾನವನ್ನು ದೊಡ್ಡದು ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಓಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅಶಿಕ್ಷಾ, ಶಿಕ್ಷಣ ಇಲ್ಲದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಶಿಕ್ಷಣ ಇಲ್ಲ ಅಂತಿದ್ದಂಗೆ ನಾವು ಹೆಂಗ್ ಬೇಕಾಗಿರೋದು ಅಂತಲ್ಲ, ಜನರಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣದ ಮಹತ್ವವನ್ನು ಕೂಡ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. इसके साथ साथ विदेशी अनुकरण, ವಿದೇಶಿ अनुकरण मीन्स क्या है, ಸೊ ಬೇರೆ ದೇಶಗಳ ಮೇಲೆ ಅವ್ರನ್ನ ನಾವು ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಥವಾ ಅವ್ರನ್ನ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅವ್ರ ಕಲ್ಚರ್ನ ನಾವು ಫಾಲೋ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಫಾರಿನ್ ಕಲ್ಚರನ್ನ ಅನುಕರಣ. ದಾಸ್ಯ ಮನೋಭಾವ, ಈ ದಾಸ್ಯ ಮನೋಭಾವ ಈ ಆದಿಗೆ ಬುರೆ ಪ್ರಭಾವ, ಇವುಗಳ ಕೆಟ್ಟ ಪ್ರಭಾವ ಏನಿದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ರು ಜನರಿಗೆ. जो बोध कराया उन्होंने अपने भाषणों द्वारा, सो उन्होंने और भी आगे चलकर अपने भाषणों की सहायता से या भाषणों के द्वारा उन्होंने क्या कर दिया, जनता के मन में जो हीनता की भावना को दूर भगाने का जो प्रामाणिक प्रयत्न किया। देखो जनता के जो दिमाग में या जनता के मन में जो होने वाली हीनता की भावना, ಸೊ ನೋಡಿ ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದರೆ ಯಾವುದು ನಮ್ಮ ಬಳಿ ಇಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತ್ರ ನಾವು ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ, ಯಾವುದು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಬಳಿ ಇದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ, ಅದನ್ನ ಬಿಡಬೇಕು. ಸೊ ಅದನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು ಇವರು. ಹೀನತಾಗೆ ಭಾವನಾಕೋ ದೂರ ಭಗಾನಿಕ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ, ಸೊ ಅದನ್ನು ಹೊಡೆದೋಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು. आपने एक भाषण में उन्होंने कहा था, आपने एक भाषण, ಅವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಹೇಳಿದ್ರು. ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ एक भाषण में उन्होंने कहा था, जो देखो ललकारते हुए अपने देश के लोगों को जागृत करने के लिए ऐसे कहा था, प्यारे देशवासियों वीर बनो। जो देखो ललकारते हुए कहा, लोगों को अपनी ओर अट्रैक्शन करते हुए ऐसा कहा, मेरे प्यारे देशवासियों अनेक क्लासಲ್ಲಿ ಡಿಯರ್ ಬ್ರದರ್ಸ್ ಅಂಡ್ ಸಿಸ್ಟರ್ಸ್ ಅಂತ ಏನು ಅವರು ಸ್ಪೀಚ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅದೇ ರೀತಿ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ದೇಶವಾಸಿಗಳೇ, भारतीयरे, ऐसे जो उन्होंने अपना भाषण आरंभ करते हुए कहा, प्यारे देशवासियों वीर बनो, वीर बनो, जो कुछ
ಆಲಿಸುವವರನ್ನು ನಾವು ಬಿಡಬಾರದು. ಅದನ್ನೇ ಹೇಳಿದವರು, ಜಾಗೋ ಉಠೋ, अपने लक्ष्य को तक रुको मत रुको। ऐसा संदेश उन्होंने कहते हुए बताया, वीर बनो। और आगे कहा वीर बनो और ललकार कर कहो कि मैं भारतीय हूँ। ಧೈರ್ಯದಿಂದ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳಿ, ಏನು ಅಂದರೆ ನಾನು ಒಬ್ಬ ಭಾರತೀಯ. ಧೈರ್ಯವಾಗಿ ಹೇಳಿ, ನಾನು ಏನು ನನಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಇಲ್ಲ, ಈ ರೀತಿಯ ಮನೋಭಿಪ್ರಾಯ ಬೇಡ. ಸೊ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಹೇಳಿ, मैं एक भारतीय हूँ ऐसा कहा। जो उसमें अनपढ़ भारतीय ऐसे भेदभाव को दूर भगाओ। ನಾನು अनपढ़ भारतीय ऐसी भावना मत रखना। ನಾನು ವಿದ್ಯಾವಂತ ಭಾರತೀಯ ಈ ರೀತಿಯ ಭಾವನೆ ಬೇಡ. अनपढ़ ಭಾರತೀಯ ಅವರ ನಿರ್ಧನ ಭಾರತೀಯ ನಾನು ಗರೀಬಿ, ನಾನು ಬಡವ, ನನ್ನ ಹತ್ರ ಹಣ ಇಲ್ಲ, ಈ ರೀತಿಯ ಭಾವನೆ ಬೇಡ. जो निर्धन भारतीय, ऊंची जाति का भारतीय, ऊंची जाति ನಾನು ಮೇಲ್ಜಾತಿಯ ಭಾರತೀಯ और नीच जाति का भारतीय सब मेरे भाई हैं। ಎಲ್ಲರೂ ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾವಂತರು ಮತ್ತೆ ಜೊತೆಗೆ ಮೇಲ್ಜಾತಿ ಕೀಳ್ಜಾತಿ ಇವರೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರಿದ್ದಂತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ರು. ಸೊ ಅವನಿಗೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಮೇರಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಅವರ ಗೌರವ ನನ್ನ ಗೌರವ. ಸೊ ಅವರಿಗೆ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ಅಭಿಮಾನ ನನ್ನ ಅಭಿಮಾನ. ಸೊ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಏನು ಪ್ರೇರಣೆ ಅಥವಾ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾನ್ಯತೆ ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾನ್ಯತೆ. ऐसा कहा मेरी प्रतिष्ठा है, उनका गौरव मेरा गौरव है. ಅವರ ಗೌರವನೇ ನನ್ನ ಗೌರವ. ಸೊ ಅವರ ಏಳಿಗೆ ನನ್ನ ಏಳಿಗೆ. ಅವರು ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಬಿದ್ದಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಅರ್ಥ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಭಿಪ್ರಾಯನ ಅವರು ಸ್ಟ್ರೆಸ್ ಮಾಡಿ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು. ऐसे महान चेतना का स्वर्गवास हो गया था कि 4 जुलाई सन 1902 ನೋಡಿ, ಇಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಯ ನಿಧನ ಆಗಿತ್ತು 4 ಜುಲೈ 1902ರಲ್ಲಿ ಇವರು ನಿಧನರಾದರು. 4 ಜುಲೈ सन 1902 ಗೆ ಇವರು ಬದುಕಿದ್ದಂಥ ದಿನಗಳು ಕೇವಲ 39 ವರ್ಷಗಳಷ್ಟೇ. ಇವರು ಬದುಕನ್ನು ಸವಿಸಿ, ಅಂದರೆ ಭಾರತಕ್ಕೆ ಹೇರಳವಾದಂಥ ಒಂದು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಅವರು ಕೊಟ್ಟೋಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಮರಿಬಾರ್ದು. स्वामी विवेकानंद परलोक सिधारे, लेकिन आज भी उनकी कार्य और संदेश अमर है. लेकिन उनके कार्य आज भी जो क्या बोली है, उनके कार्य और संदेश शाश्वत है, अमर है. स्टूडेंट्स, सो यहाँ तक हम लोगों ने देख सकते हैं स्वामी विवेकानंद के आचार विचार और उनके ये सभी बातों को याद रखना. एक छोटा सा जो एक एग्जाम एक छोटा सा होमवर्क है जो उसको याद रखना. सो मेन नंबर 9 क्वेश्चन नंबर जो मेन क्वेश्चन नंबर 9 में जो देखो, तालिका के जो आधार पर 5 वाक्य बनाइए, 5 सेंटेंस बनाना. ये एक छोटा सा होमवर्क. और इसके साथ साथ लास्ट में देखो अनुरूपता, जो इसको भी लिखकर रखना. ओके, अंडरस्टैंड. थैंक यू.